नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण गुरुप्रतिपदा याविषयी बघितलं होतं की त्या दिवशी आपण जर गुरुचरित्र पारायण केले तर आपल्याला अनेक पटीने फळ भेटते. आज आपण महाशिवरात्रीबद्दल बघणार आहोत. महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा प्रमुख सण आहे, जो शिव पार्वती विवाह आणि आत्मज्ञानाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवपिंडीवर अभिषेक करून भोलेनाथांची कृपा मिळवली जाते. उपवास शरीर शुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो, तर कथा वाचल्याने सुखी वैवाहिक जीवनात मोक्ष मिळतो. भगवान शिवाच्या कृपेसाठी, आत्मशुद्धीसाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कृष्ण चतुर्दशीला कडक निष्ठेने उपवास करून रात्रभर जागरण व शिवाची पूजा केल्याने वर्षभराच्या उपासनेचे फळ मिळते आणि सर्व पापे नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे. हा उपवास शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. महाशिवरात्रीचा उपवास हा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे, अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते आणि मन शांत व सतर्क होते, ज्यामुळे ध्यानधारणेसाठी मन अधिक तयार होते. या दिवशी कडक उपवास करून इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. उपवासामुळे पचनशक्तीला विश्रांती मिळते आणि शरीर निरोगी राहते. रात्रभर जागी राहून शिवाचे नामस्मरण करावे. दिवसभर उपवास करून रात्री शिवलिंगावर बेलपत्र, दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल अभिषेक करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून उपवास सोडावा. उपवासात पाणी, फळे, दूध किंवा साबुदाण्याची खिचडी मीठ न वापरता किंवा सेंधव मीठ न वापरून सेवन करता येते. महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र ठिकाणी जाऊन शिवाची पूजा करणे जीवनातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत फलदायी आहे. काही भाविक निर्जला उपवास करतात. उपवासात कांदा, लसूण, धान्याचा वापर टाळला जातो. दिवसभर उपवास आणि रात्री जागरण करून भगवान शंकराची 4 प्रहरात पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्यासोबतच महादेवाची विधिवत पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. ही रात्र ज्ञान आणि आध्यात्मिक जागृती, नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची रात्र आहे. पुराणांनुसार या दिवशी शिव आणि पार्वती विवाह बंधनात अडकले होते. समुद्र मंथन वेळी निघालेले कालकूट विष शिवाने याच दिवशी कंठात धारण केले होते. या दिवशी शिवतत्व सक्रिय असते, त्यामुळे ध्यान व पूजेचे विशेष फळ मिळते. एक पौराणिक कथेनुसार एक शिकारी जंगलात अडकला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भुकेला असताना तो एका बेलवृक्षावर बसला. अवधानाने त्याने बेलपत्र खाली टाकली, जी खाली असलेल्या शिवलिंगावर पडली. रात्रभर शिव म्हणत राहिल्यामुळे त्याला नकळत महाशिवरात्रीचे व्रत व जागरण घडले. या व्रताच्या प्रभावामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला. ही कथा भक्तीचे सामर्थ्य आणि शिवाची दयाळू वृत्ती दर्शवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.